माननीय नितीनजी आता प्रेक्षागृहाची फीत कापून प्रेक्षागृहामध्ये प्रवेश करतील आणि त्यांच्याच बरोबर मंचावर इतर प्रमुख अतिथी वर्ग हा प्रवेश करेल। माननीय नितीनजी गडकरी, श्रीयुत प्रदीप रावत, श्रीयुत अभय फिरोदिया, श्रीयुत राहुल सोलापुरकर, श्री भूपाल पटवर्धन, श्रीयुत सिद्धार्थ शिरोळे आणि ॲडव्होकेट सदानंद फडके हे आता आसनस्थ होत आहेत। आणि यानंतर आपल्या पुढे सादर होईल मीराबाईंचं एक भजन। संस्थेचे सचिव श्रीयुत सुधीर वैशंपायन तसेच कोषाध्यक्ष श्रीयुत संजय पवार हेही आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत। संत मीराबाईंचं एक भजन हे आपल्या समोर सादर होईल। ते सादर करणार आहेत डॉक्टर गौरी मोघे आणि त्यांच्याबरोबर तबल्याची साथ केली आहे सचिन पावगी यांनी आणि संवादिनीची साथ केली आहे सुखदा खिरे यांनी। वन पर्वत तीरथ ढूंढी चहुदिश दौर मीरा श्री रैदास शरण बिन और भगवान न ठोर। मीरा भाने संत है मैं संतारी दास। मीरा सतगुरुदेव की वंदना कर आस। वस्तु अमोलिक वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु कृपा कर अपनायो। पायो जी मैंने राम रतन धन पायो जी। पायो जी मैंने राम रतन धन पायो। 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 वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु। वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा
पायो जी मैंने राम रतन धन 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 पायो। खर्च न कूटे चोर न लूटे खर्च न कूटे चोर न लूटे दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो। सतगी नाम खेवटिया सतगुरु सतगी नाम पम पग मग गम ध पग मग पम पग मग रे सा रे सा पम पम मग रे नि रे ग रे मग रे प रे नि रे सा नि रे ग म प सतगी नाम सतगी नाम खेवटिया सतगुरु भव सागर तरनायो पायो जी मैंने भव सागर तरनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो। मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर नागर मीरा के प्रभु मीरा मेरा मीरा के प्रभु गिरधर नागर हरख हरख जस गायो हरख हरख जस गायो मीरा हरख हरख जस गायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो। वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो पायो जी मैंने कृपा कर अपनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन राम रतन धन राम रतन धन पायो। समेत्यावसरावेक्षास्तिष्ठन्त्यस्मिन् सुरासुराः समेत्यावसरावेक्षास्तिष्ठन्त्यस्मिन् सुरासुराः
इति तज्ञैर्निरुक्तं तत् इति तज्ञैर्निरुक्तं तत् शरणं समवादिकम् स्तुमः कैवल्यवस्थं वरविद्यानन्दधर्मकीर्त्यर्थं देवेन्द्रनतपदस्थं तीर्थकरं समवसरणस्थं विस्तार्य कृच्छ्राजिन नूतन विद्यां विस्तार्य कृच्छ्रार्जित नूतन विद्यां येनोद्धृता अंत्यज बांधवा स्वे प्रारूपितं भारत संविधानं भीमाय तस्मै शतशो नमोस्तु। आज चैत्र शुद्ध त्रयोदशी कलियुगाब्द 5124 शक 1944 गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2022। आज तिथीने भगवान महावीराची जयंती तर इंग्रजी दिनांकानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। या दोन्ही महापुरुषांचं पुण्यस्मरण करून आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करूया। संस्थेचे विश्वस्त श्रीयुत प्रदीप रावत यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या नागरिकांच्या वतीने मी नितीनजींचं स्वागत करतो। अभयजींनी दिलेल्या देणगीतून उभा राहिलेले जे सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ जे आहे त्याच्या उद्घाटनाला भारताच्या इतिहासातच ज्यांचं नाव विकासाचा ध्यास घेतलेला एक व्यक्ती म्हणून अशाच योग्य व्यक्तीच्या हस्ते व्हावं अशी आमची इच्छा होती। आमच्या विनंतीस मान देऊन ते आले, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। विविध ठिकाणांमधलेच केवळ नाही तर माणसांमधले सुद्धा रस्ते आणि पूल हे बांधणारं व्यक्तिमत्व अशी श्रीयुत नितीन गडकरी यांची ओळख आहे। 1995 ते 99 या काळात त्यांनी महाराष्ट्राचं सार्वजनिक बांधकाम खातं हे सांभाळलेलं होतं आणि ते मंत्रिपद त्यांनी हाती घेतलं तेव्हा त्यांचं वय फक्त 37 वर्षाचं होतं असं मला दिसतं। त्यानंतर 2014 सालापासून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि आता महामार्ग आणि रस्ते वाहतूक या मंत्रालयांचं काम हे त्यांच्याकडे आहे आणि त्याच्याशिवाय MSME, जहाज वाहतूक, जलसंपदा, गंगा पुनरुज्जीवन, ग्रामविकास, पंचायती राज अशा विविध विभागांचा काम हे नितीनजींनी केंद्र सरकारमध्ये पाहिलेला आहे। हा केवळ औपचारिक परिचय करून दिला, त्यांचा वस्तुतः परिचय आपल्या सगळ्यांना आहे आणि होईलही। मी माननीय श्री अभय फिरोदिया यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नितीनजींचं स्वागत करावं। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य श्रीयुत सिद्धार्थ शिरोळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी अभयजींना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं। पुणे लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य श्रीयुत गिरीश बापट तसंच कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे श्रीयुत चंद्रकांत पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु त्यांना काही कारणामुळे येणं शक्य होत नाही असं त्यांनी कळवलंय आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। मी कार्यक्रमाचे अध्यक्ष, ख्यातनाम उद्योगपती आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष तसेच
श्री फिरोदिया ट्रस्टचेही अध्यक्ष श्रीयुत अभयजी फिरोदिया यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय नितीनजी, येथे मंचावर उपस्थित भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे सगळे मानद पदाधिकारी, आमचे लाडके MLA अनिलजी, सिद्धार्थजी, मला माझ्या दृष्टीने अजून अनिलजीच आहेत. येथे उपस्थित पुण्यातील सर्व विद्वान मान्यवर मंडळी, मला आपल्या सर्वांना इथे आमंत्रित करून नितीनजींच्या हस्ते हे जे उद्घाटन होतं आहे ह्या बाबतीत फार आनंद होतो आहे. आजचा दिवस डॉक्टर बापट म्हणाले त्याप्रमाणे फार शुभ दिवस आहे. भगवान महावीरांचा हा जन्म कल्याणक दिवस आहे. 2621 वर्षापूर्वी भगवान महावीर, वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. आज वैशाखी पण आहे. उत्तर भारतामध्ये नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. रबीचं पीक घरात आलेलं आहे. सुबत्ता वाढलेली आहे. आनंद आहे. आणि आज आंबेडकर जयंती पण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारतामध्ये 50 लाख लोकांना श्रमण धर्मामध्ये नेऊन त्यांना जी प्रेरणा दिली मान उंचावून जीवन जगण्याची, तो सुद्धा महत्त्वाचा भारतीय इतिहासातला भाग आहे. भगवान महावीर यांच्या बाबतीत थोडं मी सांगतो. बरीच लोक असं मानतात की भगवान महावीरांनी जैन धर्म निर्माण केला. हे डावे विचारवंत आणि पाश्चात्य इतिहासकार जे आहेत त्यांनी केलेला हा फाजील प्रयोग आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. जैन परंपरा त्यांच्या आधी कमीत कमी 3000 वर्ष होती आणि त्यांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले, ज्यांच्यापैकी भगवान महावीरांच्या आधीचे 2 तीर्थंकर यांचे ऐतिहासिक पुरावे आहेत. 22वे जे होते ते श्रीकृष्णाचे चुलत भाऊ होते. तर जैन परंपरा जी आहे त्याच्यातली जी मूल्य आहेत ही महावीरांनी केली नसून पार्श्वनाथांनी केली आहेत. आणि महावीरांनी अनेकांतवाद दिला. अनेकांतवाद म्हणजे सर्वसमावेशक विचार असावा, प्रत्येकाचा विचार मानावा, जिओ और जीने दो असं त्याचं जे एक मॉडर्न त्याच्यामधनं एक विचार निघालेला आहे तो भगवान महावीरांनी दिलेला आहे. बैसाखी जी आहे ते आपण म्हणतो की जसं मगाशी मी म्हणालो की रबीचं पीक आलं, पैसे आले, आनंदी आनंद, इथपर्यंतच लिमिटेड नाही. जैन धर्माचे जे आद्य प्रस्थापक होते भगवान आदिनाथ, आजपासून कदाचित 6-7 हजार वर्षापूर्वी असतील, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये आश्चर्यकारक असं आहे की ते अहिंसेबद्दल बोलले नाहीत. ते म्हणाले असी मसी कसी. असी म्हणजे शस्त्र, मसी म्हणजे शाही कम्युनिकेशन, कसी म्हणजे कृषी प्रोडक्टिव्हिटी, वाणिज्य विद्या. तर वाणिज्य सांगणारा धर्मप्रवर्तक दुसरा मला माहीत नाही. आणि बैसाखी म्हणजे ॲग्रेरियन सिव्हिलायझेशनच्या वाणिज्याचा फार महत्त्वाचा भाग आहे. सो आजच्या दिवसाचं महत्त्व नुसतं बैसाखी एक सण आहे एवढं नसून भारतीय परंपरेमध्ये वाणिज्याचं काय स्थान आहे
याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. आंबेडकरांबद्दल बोलायचं झालं तर भारतामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये बोटावर मोजण्या इतकी जी महान व्यक्ती ज्या होऊन गेल्या त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव यायलाच पाहिजे. त्यांचं एक म्हणणं फार महत्त्वाचं आहे, लोक तिथे लक्ष देत नाहीत. ते म्हणाले की झाड उगतं तर पाश्चात्य कल्पना अशी आहे की तुम्ही बीजारोपण केलं की ते जे बीज आहे ते जमिनीशी भांडण करून बाहेर निघायचा प्रयत्न करतं आणि तोडफोड करून ते वर येतं आणि म्हणून ते जिंकतं. ते म्हणाले नाही, आमची कल्पना भारतीय ट्रेडिशनमधली अशी नाही. आम्ही हे मानतो की बीज जमिनीत रोवल्यानंतर भूमी त्याला प्रेमळपणाने पाणी आणि अन्न देते आणि त्या प्रेमातून, त्या पुरवठ्यातून तो वृक्ष जन्माला येतो. आता ह्या दोन अत्यंत विरोधी अशा कल्पना आहेत, एकाच गोष्टीबद्दल आहेत. पण ज्या माणसाकडे ही कल्पना होती त्याच्या विचारसरणीचा आपण विचार करूया. आणि अशा ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, भगवान महावीर ज्यांनी अनेकांतवाद दिला, बैसाखी जो सुबत्तेचा दिवस आहे, आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, अशा ह्या शुभदिनी आपण इथं जमलेलो आहोत. आणि हे जे ॲम्फी थिएटर आहे त्याला संस्कृतमध्ये काय शब्द आहे हा मला बापट सरांना विचारावा लागेल, मला कल्पना नाही. पण म्हणून मी ॲम्फी थिएटर हा शब्द मराठीमध्ये इन्कॉर्पोरेट करून घेतो असं जाहीर करतो. आणि या ॲम्फी थिएटरमध्ये आपण जमलात याचं स्वागत करतो. एक 4 शब्द मी धर्म ह्या विषयावर सांगतो. धर्माच्या 3 बाजू असतात. पहिली बाजू म्हणजे स्टोरीज ऑफ इमॉर्टॅलिटी, म्हणजे राम होते, रामांनी अमुक केलं, त्यांचे गुण असे होते, त्यांचा पराक्रम असा होता, श्रीकृष्ण होते, महावीर होते, बुद्ध होते. याला स्टोरीज ऑफ इमॉर्टॅलिटी म्हणतात. या लोकांना आकृष्ट करतात. त्या लोकांच्याबद्दल, त्या प्रभूतींच्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक आस्था निर्माण होते, आदर निर्माण होतो. दुसरी धर्माची बाजू आहे रिच्युअल्स, पूजा करणे, होम करणे, यात्रा करणे. मुसलमान लोक नमाज करतात. हा धर्म नव्हे, या क्रिया आहेत. आणि तिसरी गोष्ट, तिसरी बाजू धर्माची जी आहे ती मूल्य, सत्य, अहिंसा वगैरे ही मूल्य आहेत. तर खरा जो धर्म आहे तो मूल्यात आहे. तो स्टोरीज ऑफ इमॉर्टॅलिटीमध्ये नाही, तो रिच्युअल्समध्ये नाही, तो मूल्यात आहे. आणि ही जी मूल्य आहेत, ही मूल्य भारतीय परंपरेच्या कोणत्याही शाखेला तुम्ही पाहिलं 95% तरी ती मूल्य तशीच्या तशी सांगण्यात आलेली आहेत. म्हणजे भारतीय परंपरेतली जी मूल्य आहेत ती दाखवतात की एकच विचार अनेक विचारवंत लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडलेला आहे. तो जो विचार मानतो, तो जो संप्रदाय आहे, तो धर्म नाही. धर्म तो जी मूल्य आहे तो धर्म आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला त्या मूल्यांकडे जायला पाहिजे की ती मूल्य काय आहेत. आणि भांडारकर संस्थेची स्थापना जी झाली त्याच्या मागची मूळ कल्पना जी मला प्रतीत आहे ती अशी होती की भारतीय संस्कृतीची जी मूल्य आहेत, जी आपल्या साहित्यात आहेत, जी अनेक प्रकारच्या एक्सप्रेशन्समध्ये आहेत, म्हणजे मंदिरात आहेत, ती मॅन्युस्क्रिप्ट्समध्ये आहेत, ती काय आहेत, ती कशी सांगितली आहेत, कोणी सांगितली आहेत, कधी सांगितली आहेत, ह्याचा विचार करणे आणि ती लोकांच्या पुढे मांडणे. कारण जे 1,500 वर्ष जुन्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये आहे आणि ते मॅन्युस्क्रिप्ट एका कागदात गुंडाळून एका कपाटात आत ठेवलेलं आहे, त्याचा कोणाला फारसा उपयोग होत नाही. पण ते काय आहे, त्याच्यात काय सांगितलं आहे, काय मूल्य आहे, ते लोकांपर्यंत नेणं
हे फार महत्त्वाचं कार्य आहे आणि भारतामध्ये गेल्या 400-500 वर्षात ह्या कार्यामध्ये मोठा खंड निर्माण झाला होता. ही परंपरा खंडित झाली होती आणि ही परंपरा 100 वर्षापूर्वी भांडारकर इन्स्टिट्यूटच्या रूपाने सुरू करण्याकरता ही संस्था उभारण्यात आलेली आहे. ह्या संस्थेनं प्रचंड काम 100 वर्षात केलं. 7 वर्षापूर्वी मी आणि आमच्या नियामक मंडळांचे बहुतेक सदस्य या संस्थेत अधिकार पदावर निवडून आलो. जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला संस्थेची परिस्थिती दयनीय होती आणि आम्हाला गेल्या 7 वर्षामध्ये हे कसं सुधारायचं, याच्यात काय करायचं, कसे प्रयत्न व्हायला पाहिजेत, कोणी करायला पाहिजेत, किती करायला पाहिजेत, हा सगळा विचार करून आम्ही ह्या संस्थेला वर आणायचा जोरदार प्रयत्न गेली 7 वर्षे करत आहोत. ते काय आहे जे आम्ही करायचं ठरवलं, तर आम्ही 5 ॲक्सिसवर 5 दिशेमध्ये विचार करायचं ठरवलं आणि प्रयत्न करायचे ठरवले. पहिलं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आमच्या ज्या जुन्या इथल्या इमारती आहेत त्या मोडकळीला आल्या होत्या, मेंटेनन्स नव्हतं, मेंटेन करायला पैसे नव्हते, मेंटेन करायची प्रवृत्ती नव्हती. त्या वाढवणं जरुरीचं होतं, नवीन इमारती बांधणं जरुरीचं होतं, इथे सोयी सुविधा निर्माण करणं जरुरीचं होतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट आमचा हा पहिला उद्देश होता. दुसरा होता रिसर्च करणे. खूप साहित्य आहे आमच्याकडे आणि नुसतं आमच्याकडेच आहे असं नाही, जगभरात ठिकठिकाणी आहे. ते काय आहे, ते काय सांगतं आहे, कोण आपल्याला समजावून सांगू शकेल, त्याच्यावर काय विचार होऊ शकतो, याला रिसर्च रूपाने कार्यान्वित करणे जरुरीचं होतं. ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला स्कॉलर्स पाहिजेत. स्कॉलर्स केव्हा येतील तर तुमच्याकडे व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तुमच्याकडे सोयी आहेत, तुम्ही त्या स्कॉलर्सना मेहनताना द्यायचा म्हणजे तुमच्या ताकद आहे. तर ही निर्माण करणे, स्कॉलर्सना जोडणे, प्रोग्रॅम्स तयार करणे, प्रोजेक्ट्स तयार करणे, हा आमचा दुसरा उद्देश होता, रिसर्च. तिसरा उद्देश होता रीच. आम्हाला समाजापर्यंत पोहोचायचं होतं. नुसतं इथं रिसर्च करून एका स्कॉलरने एका पोथीतलं ज्ञान दुसऱ्या पोथीत घालून कपाटात बंद केलं तर समाजाला त्याचा शून्य फायदा आहे. त्याचा फायदा होणार का? होऊ शकतो जर ते समाजापर्यंत पोहोचलं तर ते कसं पोहोचवायचं ह्याच्याकरता रीच पाहिजे, समाजापर्यंत पोहोचता यायला पाहिजे, जे विचार आहेत ते सांगता यायला पाहिजेत. कम्युनिकेशन हा आमचा तिसरा उद्देश होता. चौथा उद्देश होता नवीन पिढीला जोडायला पाहिजे. नुसते जे विद्वान आहेत, जे शिकून थकले आणि मग शेवटी म्हणाले आता मी भांडारकरमध्ये येऊन थोडंसं काम करतो, त्यांनी कितीही चांगलं काम केलं तर समाजाला त्याचा फारसा उपयोग होणार नाही अनलेस जे यूथ आहेत, जे तरुण आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये रस आला तरच समाजाचा फायदा आहे. जे काही तुम्ही आज शिकता आहात, शिकवता आहात, ते पुढे न्यायला कमीत कमी ज्याच्याकडे 30-35 वर्ष आहेत अशा व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधायला पाहिजे, त्यांच्याबरोबर बोलायला पाहिजे. तरुणांना जोडणं हे जरुरीचं आहे आणि संस्थेने त्या दृष्टीने सुद्धा चांगले प्रयत्न केले आहेत. या बाबतीत भूपालजी आपल्याला तपशिलात पुढं सांगतील. आणि चौथा विषय हा बहुतेक पुणेकर लोकांना बोरिंग वाटतो, परंतु महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मनी. संस्थेला पैसे लागतात. संस्था नुसती आशीर्वादावर चालत नाही. ते पैसे कुठून आणायचे, कसे निर्माण करायचे, कशा प्रकारे संस्थेला मॉनेटॅरिली बळकट करायचं, हा आमचा 5वा विचार होता. आता भांडारकर संस्थेने आजपर्यंत काय केलं लोकांना उडत माहिती आहे, परंतु थोडक्यात परत मी सांगतो.
की पुवा काणेंनी जे हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र लिहिलेलं आहे ते इथं लिहिलं गेलेलं आहे. त्यांनी कित्येक वर्ष भांडारकर संस्थेमध्ये स्थान मांडून इथल्या साहित्याचा उपयोग करून इथे लोकांच्या बरोबर विचार विनिमय करून त्यांची ती पोथी लिहिली ज्याच्याकरता त्यांना भारतरत्न मिळालं. ह्याच्यात भांडारकरचा खारीचा वाटा नक्कीच होता आणि भांडारकर संस्थेला ह्याबाबत अभिमान असणं हे साहजिक आहे. यानंतर 3 पिढ्या इथल्या विद्वानांनी क्रिटिकल एडिशन ऑफ द महाभारत याच्यावर काम केलं. प्रचंड पुस्तक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक दृष्टीने महाभारताच्या प्रत्येक गोष्टीचं विवरण आहे, त्याचं परीक्षण आहे, त्याच्यावर त्यांनी कमेंट्स केलेले आहेत. कॉम्प्रेहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग त्याच्यातनं निर्माण होऊ शकतं. कोणी स्कॉलर आहे त्याला समजून घ्यायचं आहे की काय महाभारताची कथा आहे आणि त्याच्यात भारतीय संस्कृती कशी दडलेली आहे, तर ते क्रिटिकल एडिशन इज इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू. आज नवीन प्रोजेक्ट्स हातात घेतले आहेत, पण त्याच्या आधी अजून एक सांगतो की गेली 35 वर्ष भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या आणि सन्मती तीर्थच्या सहकार्याने आम्ही प्राकृत डिक्शनरीचा प्रोजेक्ट हाताळतो आहोत. प्राकृत डिक्शनरीला काय महत्त्व? संस्कृत आम्हाला माहीत आहे, प्राकृत काय भानगड आहे? प्राकृत ही भाषा भारतातील प्राचीनतम भाषांपैकी आहे आणि प्राकृत एक भाषा नाही, हा एक भाषा समूह आहे अख्खा. प्राकृत भाषेवर संस्कार करून पाणिनींनी त्याच्यातनं संस्कृत निर्माण केला असं मी मानतो. ह्याला नाही म्हणणारे अनेक विद्वान आहेत, त्यांचा मी सन्मान करतो, परंतु मला असं वाटत नाही की संस्कृतमधनं तुम्हाला प्राकृत निर्माण करता येईल. म्हणजे टमाट्याचं तुम्हाला सूप करता येईल, पण टमाट्याच्या सूपमधून तुम्ही टमाटा करू शकत नाही. तसं हे आहे. तर प्राकृत भाषा ही अत्यंत महत्त्वाची ह्याच्याकरता आहे की ह्याच्यामध्ये प्रचूर साहित्य आहे, खूप साहित्य आहे. संस्कृतचं नक्कीच फार जास्त आहे, परंतु जे आज आपल्याकडे भारतामध्ये अवेलेबल आहे त्याच्यात प्राकृतचं प्रचंड साहित्य आहे. परंतु आधुनिक विद्वानांना त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता इंग्लिश प्राकृती डिक्शनरी पाहिजे. तुमच्याकडे जर प्राकृत हिंदी आहे आणि त्या माणसाला आधी इंग्लिश हिंदी आणि मग हिंदी प्राकृत म्हटलं तर मग त्याला फार अवघड वळणाने जावं लागतं. ही डिक्शनरी करणं हे फार मोठं काम आहे. माझ्या वडिलांनी त्यावेळेला R.N. दांडेकर हे संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर ठरवून प्रोफेसर घाडगेंना बँगलोरहून पाचारण करून इथे आणलं आणि हा प्रोजेक्ट त्यावेळेला सुरू झाला. 35 वर्षे आज चालू आहे आणि मला आनंद वाटतो सांगायला की त्याचा 10वा व्हॉल्यूम आता पब्लिकेशनला रेडी आहे. प्राकृत भाषेचे जवळजवळ 1,00,000 शब्द त्याच्यात कव्हर झालेले आहेत आणि प्राकृत भाषा इतकी प्रचंड आहे की अजून 10-15 वर्ष तरी मिनिमम काम करावं लागेल, तेव्हा जाऊन ती डिक्शनरी पूर्ण होईल. ह्या डिक्शनरीचं महात्म्य आपल्या इथे फारशा लोकांना माहीत नाही, पण मला सांगायला आनंद वाटतो की लायब्ररी ऑफ काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स आणि बॉस्टन युनिव्हर्सिटी यांनी आम्हाला पत्र लिहिलेले आहेत की तुम्ही हा फार चांगला प्रोजेक्ट करतात, हा फार महत्त्वाचा आहे. ह्याच्याने तुमचं जे प्रचंड प्राचीन साहित्य आहे त्यापर्यंत स्कॉलर्स पोहोचू शकतील. भारताने फारशी दखल घेतली नाही, परंतु हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा प्रोजेक्ट इथे चालू आहे. नवीन प्रोजेक्ट्समध्ये भागवत पुराण याच्यावर काम सुरू झालेलं आहे. अथर्ववेदावर काम करायचं आहे. गेली काही वर्ष कदंब इन्स्क्रिप्शन्स म्हणजे दक्षिणात्य एका परंपरेतील एका डायनॅस्टीचं
जे काही लिखाण आहे त्याच्यावर बरंच काम झालेलं आहे. त्यांची मॅन्युस्क्रिप्ट्स, इन्स्क्रिप्शन्स वगैरे एक्झॅमिन करून एक टीम विद्वानांची काम करत होती. इथे आज जैन पॉसोपोग्राफीचं काम चालू आहे. पॉसोपोग्राफी म्हणजे काय? खूप हस्तलिखित आहेत, हजारो लाखो हस्तलिखित आहेत. कोणी काय कधी कोणत्या विषयावर कुठे लिहिलेलं आहे ह्याचा तुमच्याकडे आराखडा नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल की अमुक विद्वानाने काय लिहिलं आहे किंवा ह्या काळामध्ये काय लिहून झालेलं आहे की ह्या विषयावर काय आहे, तर तुम्हाला आज जसं आपण गुगलमध्ये जाऊन काहीही पाहतो तसं ते पाहता येत नाही. ते पाहण्याकरता जी काही हस्तलिखित आहेत त्यांच्यावरनं ही इन्फॉर्मेशन काढून ती कंपाईल करायची असते. तर ते करायचं काम आम्ही इथे करतो आहोत. हे इंटरनॅशनल कोलॅबोरेशनने चालू आहे. म्हणजे आमच्या लोकांना आमच्या ते SOAS म्हणून लंडनमध्ये स्कूल ऑफ आफ्रिकन अँड एशियन स्टडीज म्हणून आहे, त्यांच्या सहाय्याने पॉसोपोग्राफी कशी करावी ह्याच्यावर काही लोकांना शिक्षित केलं आहे. ते इथे काम करत आहेत. डॉक्टर अमृता नातू त्या लीड करत आहेत. आणि मला आनंद वाटतो सांगायला की हे आता डिजिटली आणि व्हिज्युअली व्हर्च्युअली चालू आहे. हे काम करायला आमच्याकडे इथे 3-4 स्कॉलर्स आहेत, परंतु आम्हाला जास्त पाहिजेत. आमच्याकडेच मुळी 8,000 प्राकृत मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत भांडारकर संस्थेत. तर अहमदाबादेत 6 स्कॉलर्स ज्यांना SOASनी प्रशिक्षित केलं आहे त्या व्हर्च्युअली आमच्याबरोबर काम करतात. इथून आमची जी टीम लीडर आहे ती त्यांना गाईड करते आणि ते काम होतं. तर अशा प्रकारे काम चालू आहे. संस्कृत, प्राकृत, पाली ह्या भाषांवर. आणि स्क्रिप्ट्सचं म्हणायचं झालं तर ब्राह्मी, शारदा, देवनागरी या स्क्रिप्ट्सवर सुद्धा, या स्क्रिप्ट्समध्ये असलेल्या लिखाणावर काम चालू आहे. आम्हाला हे काम पूर्ण करण्याकरता अजून खूप प्रयत्न करावे लागतील. ही जी संपूर्ण फील्ड आहे, वास्ट फील्ड आहे आणि ह्याच्यात काम करणं हे फार मोठं चॅलेंज आहे. आत्तापर्यंत बहुतेक जे काम ज्या लिखाणावर झालेलं आहे ते नर्मदेच्या उत्तरेतील ट्रेडिशनवर झालेलं आहे. नर्मदाच्या दक्षिणेतील पार अगदी तामिळनाडूपर्यंत प्रचंड सांस्कृतिक ठेवा आहे. त्याच्यावर सुद्धा काम करणं जरुरीचं आहे आणि याची जाणीव भांडारकर संस्थेला आहे. मगाशी मी म्हणालो तसा द जोकर इन द पॅक इज मनी. संस्थेला सफिशियंट इन्कम असणं जरुरीचं आहे तरच संस्था चालेल. माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या डिस्कशन्समधनं असं निघतं की आम्हाला कमीत कमी 3 कोटी रुपये वर्षाचे कमवायला पाहिजेत. ते जर 3 कोटी रुपये आम्ही वर्षाचे कमवू शकलो तर संस्था आम्ही भरभराटीला आणू शकू, खूप रिसर्च प्रोजेक्ट्स हातात घेऊ शकू, खूप काम करू शकू. पण हे कसं होणार? आज आमच्याकडे उत्पन्नाची साहित्य काय आहेत? तर काही ज्या ठेवी आहेत त्याच्यावर येणारं इन्कम ते काही लाख रुपये आहे. इथं आपण पाहतो भांडारकरच्या रस्त्याच्या कडेला जाहिराती आहेत, जाहिरातदार पैसे देतात, ते काही लक्ष रुपये वर्षाचं येतं. मधनं कोणीतरी डोनेशन देतं. संस्थेचं स्वतःचं उत्पन्न फार मोठं नाही. म्हणून असं ठरलं की इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं की ज्याच्यातून उत्पन्न करता येईल. आम्ही इथे हॉल, सुंदर नवीन हॉल आमच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या अथक प्रयत्नाने मॉडर्नाइज केला. सुंदर हॉल आहे. पण तो हॉल झाला आणि कोविडमुळे तो हॉल झाला की हाल झाला हे म्हणणं अवघड आहे. कारण गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला त्याचा फारसा काही उपयोग करून घेता आला नाही. पण आता आमची अशी अपेक्षा आहे की त्याच्यातून उत्पन्न येईल. ही जी वास्तू आम्ही निर्माण केलेली आहे याच्यातून आम्ही उत्पन्न करू शकू. कारण की अशी जागा पुण्यात नाही. मगाशी आपण आलात त्यावेळेला प्रचंड गरम होतं.
पुण्याचा उन्हाळा काय असतो हे आपण विसरला होता एअर कंडिशनिंगमुळे. ते तुमच्या लक्षात आलं की आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये होतो, खोलीत पंखेही नव्हते, तेव्हा आम्ही कसे राहायचो. तर आणि आत्ता तुम्ही पाहता आहात की जी सुंदर झुळूक वाहते आहे, याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की उन्हाळ्यातसुद्धा संध्याकाळच्या वेळेला ह्या जागेला एक सुंदर स्वरूप आहे. तर अशा ह्याच्यातून आम्हाला उत्पन्न मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. वर्षाला जर 3 कोटी रुपये उत्पन्न आम्हाला करता आलं तर आम्ही ही संस्था सुंदरपणे चालवू शकू. आम्हाला ज्या काही नवीन गोष्टी करायच्यात, एखादा प्रोजेक्ट करायचा आहे तर आम्ही कोणीतरी स्पॉन्सर शोधतो. म्हणजे डिजिटायझेशनचा प्रोजेक्ट करण्याकरता यार्दी इन्स्टिट्यूशनने आम्हाला पैसे दिले, हॉलकरता फिरोदिया ट्रस्टनी दिले, ह्याच्याकरता फिरोदिया ट्रस्टनी दिले. प्रोजेक्ट करता आम्ही पैसे गोळा करू, उभे करू, आहेत देणारे लोक. पण संस्था दिवसेदिवस जी चालायला पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभी करता यायला पाहिजे, आणि असा आमचा प्रयत्न आहे. मी संपवायच्या आधी मला एक गोष्ट नितीनजीकडनं मागायची आहे, आणि ती नितीनजी नक्कीच देऊ शकतील अशी माझी खात्री आहे. नितीनजी, मी पैसे मागत नाही. मी मागतो आहे की तुम्ही एवढे मोठे मोठे अवघड कुठे कुठे हिमालयापासनं सागरापर्यंत, वाळवंटापासून तर डोंगरापर्यंत मोठमोठे प्रोजेक्ट तुम्ही करता, तर ते वेळेवर संपवता कसे आणि त्याच्याकरता पैसे उभे करता कसे, हे ह्याचं जे काही एक गुपित तुमचं आहे ते तुम्ही आम्हाला शिकवावं. भांडारकर संस्था ही जनरली शिक्षा देणारी आहे, ज्ञान देणारी आहे, परंतु ह्या बाबतीत आम्हाला तुमच्याकडनं ज्ञान हवं आहे. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या परवानगीने मी या ॲम्फी थिएटरला प्रेक्षागृह असा मराठी शब्द वापरू इच्छितो. ज्या वटवृक्षाच्या भोवती हे समवसरण प्रेक्षागृह आकाराला आलेलं आहे, तो वटवृक्ष 4 जानेवारी 1943 या दिवशी, म्हणजे संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या प्रसंगी ख्यातनाम संस्कृत विद्वान आणि इतिहासाचार्य वी का राजवाड्यांचे थोरले बंधू आणि संस्थेचे संस्थापक सदस्य आणि तत्कालीन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष वै का राजवाडे, म्हणजे वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या हस्ते लावला गेला होता. थोडक्यात सांगायचं तर तो वृक्ष आज 79 वर्ष 3 महिने आणि 10 दिवसांचा आहे. त्याच्या भोवती हे प्रेक्षागृह बांधावं अशी कल्पना माननीय अध्यक्षांनी 2017च्या सुरुवातीला मांडली होती, आणि त्याला नियामक परिषदेची सर्वसाधारण सभेची संमती ही लगेचच मिळाली. आणि कोविड काळ हा सगळा अत्यंत अवघड असून सुद्धा आणि जवळजवळ 2 वर्ष काम थांबत कसंबसं चालू असताना सुद्धा 5 वर्षाच्या आसपासच्या काळात किंवा खरं म्हणजे त्याच्या आतच हे प्रेक्षागृह पूर्ण झालेलं आपण पाहतोय. मी माननीय नितीनजी गडकरींना अशी विनंती करतो की याचं उद्घाटन आपण जाहीर करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अभय फिरोदिया, आमदार सिद्धार्थ शिरोळे, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री भूपाल पटवर्धन, ॲडव्होकेट नंदू फडके, श्री सुधीर वैशंपायन, श्री संजय पवार, माझे सहकारी मित्र प्रदीप रावत, राहुल सोलापूरकर, उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, बांधवांना आणि भगिनींनो, भांडारकर
प्राच्यविद्या संशोधन संस्थेने समयवसरण या नावाने उभारलेल्या प्रेक्षागृह काही अजून मला बरोबर लक्षात येत नाही आहे. खरं म्हणजे एम्पी थिएटर हा शब्द त्यातला योग्य ध्वनित करणार आहे. या एम्पी थिएटरचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. खरं म्हणजे मी मागच्या वेळी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळी मला अभयजींनी ही सगळी कल्पना दाखवली होती आणि आज याचं प्रत्यक्ष काम पूर्ण झालं याचा आनंद हे करणाऱ्यांना किती होऊ शकतो याचा मलाही पण एक अनुभव आहे. असाच एक प्रयत्न मी गेल्या 5-6 वर्षापासून करत होतो की नागपूरमध्ये एक म्युझिकल फाउंटेन तयार करायचं आणि ते जे फाउंटेन होतं ते जगातलं सगळ्यात उंच फाउंटेन. त्याचे आर्किटेक्ट फ्रान्समधले होते, त्याचे पंप टर्कीतून आणले, त्याची कॉमेंट्री गुलजार साहेबांची आहे, संगीत AR रहमानचं आहे आणि ते सगळं काम एक रेवती नावाची पुण्यात शिकलेली तामिळ आणि तेलुगू याच्यातली मोठी अभिनेत्री आहे ती करते. तिने परवा जाता ते पूर्ण होत आलं आणि त्याची गुलजारांच्या आवाजातले कॉमेंट्री आणि संगीत मला ऐकवलं. तेव्हा मला गेल्या 3-4 वर्षापासून जे प्रयत्न सुरू होते त्यातून प्रत्यक्ष आता ते होणार याचा आनंद खूप झाला. तसा आज फिरोदियांना आणि सगळ्यांना झाला असेल. ही गोष्ट खरी आहे की आपल्या देशाची संस्कृती खूप महान आहे आणि ही जी संस्कृती, इतिहास, विरासत आणि संस्कृती जी आहे हिचा संबंध जीवनमूल्यांशी आहे. जे अभयजींनी सांगितलं ते अतिशय योग्य आहे आणि भगवान महावीर असतील, भगवान गौतम बुद्ध असतील किंवा रामायणाच्या रूपाने प्रभू रामचंद्र असतील किंवा भगवद्गीतेच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण असतील, या सगळ्यातून जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञानामध्ये खूप मोठं साम्य आहे आणि ते साम्य स्वामी विवेकानंदांच्याही शिकागोच्या भाषणाशी जुळत आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवम प्रति गच्छति. आणि त्याचा अनुवाद एका मराठी कवीने खूप सुंदर केला आहे. पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळून जाई नमस्कार कोण्याही देवास केला परी शेवटी तो पोचतो केशवाला. खरं म्हणजे इतिहास आणि धर्म याचे ॲप्रोप्रिएट अर्थ समजवण्यामध्ये आपण कमी पडलो आणि म्हणून विवेकानंदांनी ज्यावेळी शिकागोमध्ये जे भाषण दिलं त्या भाषणाचं सार असं होतं की माझा धर्म किंवा माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो नाही आहे, तर मी हे सांगण्याकरता आलो आहे की तुम्ही ज्या ज्या धर्मावर आणि ज्या ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवता तो धर्म आणि परमेश्वर श्रेष्ठ आहे आणि अंततोगत्वा ज्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पोचवायचं आहे तो आपला मार्ग एकच आहे आणि आपली भक्ती तिथे एका ठिकाणीच पोचणार आहे. त्यामुळे ही जी जीवनमूल्य आहेत, ही जीवनमूल्य जी आहे हिचा संबंध इतिहासाशी आहे, संस्कृतीशी आहे आणि आमचं दुर्भाग्य असं आहे की आम्ही इतिहासातून उखाळा काढण्याकरता इतिहासाचा जास्त उपयोग करतो, पण इतिहासाचा उपयोग भविष्याकरता आपल्याला समाज आणि देश घडविण्याकरता आपण कमी करतो. वादविवादातून कुठेच कोणाचं कल्याण होत नाही आणि काळाच्या ओघामध्ये ही गोष्ट खरी असते की काळाच्या ओघामध्ये सगळ्याच गोष्टी बरोबर असतात किंवा त्या काळाला अनुरूप त्या असतात, त्या काळानुरूप बदलत असतात. कारण जे काल असतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. आणि आज आपण बाबासाहेब आंबेडकरांचं आज स्मरण करतोय, भगवान महावीरांचं आपण स्मरण करतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये जो निर्णय आला आहे त्याच्यात लिहिलं आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. संविधानाचे जे सायलेंट फीचर्स आहेत ते बदलू शकत नाही. तसं भगवान महावीरांपासून भगवान गौतम बुद्धापासून तर रामायण आणि भगवद्गीतेपर्यंत हिंदू धर्म असो, बौद्ध धर्म असो किंवा जैन धर्म असो,
ही जे महावीरांपासून भगवान गौतम बुद्धांपर्यंत जे सगळं तत्वज्ञान आहे हे युगानुकूल आणि समाजोपयोगी असं आहे. पण आज कालांतराने परिस्थिती अशी होते की ज्यावेळी त्याचं इंटरप्रिटेशन होतं त्या इंटरप्रिटेशन करत असताना त्याच्याबद्दल अनेक वेळा खूप वादविवाद होतात. अभयजींनी जे सांगितलं ते बिलकुल बरोबर आहे की आपण जे धर्मकांड करतो किंवा छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता या संकल्पनेला धर्मात कुठेही आधार नाही, मान्यताही पण नाही. आणि आपण हे सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि हे कल्याण होत असताना त्यात कुठे डिस्क्रिमिनेशन वापरलेलं नाही आहे. आणि त्यामुळे संस्कृती, इतिहास आणि विरासत आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती ही समाजाची सगळ्यात मोठी ताकद आणि शक्ती आहे. भौतिकतेच्या ह्याच्यातून आपण कितीही प्रगती केली, समृद्ध संपन्न झालो तरी पण सुख काही मिळत नाही. पुण्यातल्या कवयित्री आहे, त्यांची कविता मला खूप आवडते, घरावर आहे. माझ्या घरामध्ये मी लिहून ठेवली आहे की अनेक घरामध्ये भौतिक प्रगती खूप होते, बंगला सुंदर होतो, एअर कंडिशन होतो, 4 गाड्या असतात, सगळं काय असतं, पण घरात सुख नसतं. सुख विकत मिळत नाही. सुख जर पाहिजे असेल तर आपल्याला लहानपणापासून घरामध्ये आईवडिलांकडून, शिक्षकांकडून जे संस्कार मिळतात आणि त्यातून आपलं जे व्यक्तिमत्व घडतं, त्यातून जे माणूसपण येतं, त्याच्या आधारावर घराचं सुख अवलंबून असतं. आणि म्हणून ही जी प्राच्य विद्या आहे या सगळ्याचा संबंध जो आहे कुठेतरी आउटडेटेड नाही आहे. आणि म्हणून याच्यामध्ये प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट या त्रिसूत्रीवर काम करण्याची खूप गरज आहे. आणि मी जेव्हा मागच्या वेळी आलो तेव्हा मी काही एवढा ज्ञानी नाही आहे, पण जेव्हा मी इथे केलेलं ते साहित्य सगळं जुनं, मग ते जैन धर्माशी संबंधित असेल, बौद्ध धर्माशी संबंधित असेल, हिंदू धर्माशी संबंधित असेल, कारण हे आपलं वे ऑफ लाईफ आहे. आणि याच्याबद्दलचं संशोधन हे नक्की आपल्या भविष्याच्या समाज निर्मितीकरता उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने हे अतिशय उत्तम आणि चांगलं काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने शतकभराहून अधिक काळात केलं. आणि आज या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ओपन एअर थिएटर खूप चांगलं तयार झालं. आता अभयजी मला म्हणाले की आर्थिक प्रश्न कसे आहेत. तुम्ही तर खरं म्हणजे उद्योगपती आहात, आम्ही तसे काही. मी नेहमी म्हणतो की जो माणूस खर्च करणं जाणतो त्याला आपोआप पैसे मिळतात. मला पुण्यातलं उदाहरण माझ्या आयुष्यात नेहमी लक्षात आहे. बिचारे ते आज नाही आहे, कर्दळे नावाचे पत्रकार होते. त्या टिळक पत्रकार भवनामध्ये मी आलो होतो आणि मुंबई पुणा एक्सप्रेस हायवेवर प्रेझेंटेशन होतं. त्यावेळी मी धीरूभाई अंबानींना नाराज करून रिलायन्सचं टेंडर रद्द केलं होतं. त्यांचं टेंडर 3600 करोड रुपयाचं होतं, म्हणजे आताच्या जवळपास 40,000 कोटी रुपयाचं होतं. आणि तो रस्ता स्वतः करायचा असं ठरवलं होतं. सगळ्या जणांना वाटलं की जे अंबानींना जमणार नाही ते त्यांनी ते नियमाप्रमाणे लोएस्ट होते, 3 टेंडरमध्ये ते लोएस्ट होते. पण मी म्हटलं ही किंमत जास्त आहे. माझ्यावर काही मंडळी नाराज पण झाली, पण मी म्हटलं मग तुम्ही निर्णय घ्या, मला ही किंमत काही योग्य वाटत नाही. धीरूभाई पण खूप नाराज झाले होते. आणि नंतर मी इथे आलो आणि ज्यावेळी त्या वातावरणात मी प्रेझेंटेशन केलं तेव्हा मी सांगितलं की हा रस्ता एवढ्या 1800 कोटी रुपयात पूर्ण होईल, 2.25 वर्षात, 2 वर्षात पूर्ण होईल. आणि त्यावेळी मला त्यांनी, कर्दळे साहेबांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं की तुमच्याजवळ पैसे किती आहेत. आणि प्रश्न अवघड होता, पण मी खोटं बोलण्याची सवय नसल्यामुळे मी उत्तर दिलं 5 कोटी रुपये. किती दिवसात पूर्ण कराल. मी म्हटलं 2 वर्षात. तर ते असं म्हणाले की तुम्ही काय बोलता तुम्हालाच कळत असेल. तुमच्याजवळ 5 कोटी रुपये आहे, तुम्ही 2000 कोटी 1800चा प्रकल्प म्हणता, 3600 कोटीचा तुम्ही रिजेक्ट केला आणि 2 वर्षात होईल असं म्हणता. तुमच्याजवळ काय आहे की हा प्रकल्प पूर्ण होईल. तेव्हा मी सहज बोलून गेलो होतो की मी म्हटलं माझ्याजवळ एवढंच आहे की इच्छाशक्ती आहे. इफ देर इज अ विल देर इज अ वे.
And if there is no will, there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee and research group. पुण्यामध्ये हे सगळे कार्यक्रम जोरात होतात. पुण्याच्या मेट्रोचे काम सुरू होत नव्हतं, शेवटी पवारसाहेब त्या मीटिंगमध्ये होते. चर्चा मेट्रो खालून न्यायची की वरतून न्यायची. खूप मीटिंग ऐकल्यानंतर मी त्यांना सगळ्यांना विनंती केली की नागपूरला आम्ही मेट्रोचा निर्णय 40 मिनिटात झाला. देवेंद्रन मी बसलो, सांगितलं, डिझाईन बघितलं आणि म्हटलं ओके पुढे जा, टेंडर काढा. आणि तुम्ही म्हटलं 1-1.25 वर्ष झाले खालून का वरतून करता. खालून नेली तर तिकीट दर वाढेल म्हटलं, पर किलोमीटर कॅपिटल कॉस्ट वाढेल. आता इथे चर्चा बंद करा, मला कोणाचंही काही ऐकायचं नाही. हा विषय क्लोज झाला. आता विद्वान लोकांनी फक्त वर्तमानपत्रात प्रतिक्रिया द्याव्या, तुम्ही निर्णय फायनल करा आणि आता टेंडर काढा आणि मेट्रोचं काम सुरू करा. आता चांगलं काम सुरू झालं. त्याच्यामुळे फिरोदिया साहेब, मी आता काम करतो, मला खरंच पैशाची कमी नाही. मी 5 लाख कोटी रुपयाची कामं वर्षाला करतो आणि ते पैसे आता माझ्यासमोर प्रश्न आहे, खर्च होत नाही वेळेत, हा प्रश्न आहे. आणि पैसे देणाऱ्यांची कमी नाही आहे. त्यामुळे आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक विनंती आहे माझी तुम्हाला, की आपले जे कलाकार आहेत, या MP थिएटरचा उपयोग करणारे, त्यांची आर्थिक स्थिती नाही चांगली. मराठी नाटकातले कलाकार, संगीतातले कलाकार, त्यांना राजाश्रय नाही आहे आणि आज लोकाश्रय नाही आहे. मी आमच्याकडे वसंतराव देशपांडे सभागृह होतं, ते 500 रुपयात द्यायचं ठरवलं. खूप कार्यक्रम व्हायला लागले, छोटे छोटे लोकांचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायला लागले. आणि आता आम्ही एक सुरेश भट सभागृह बांधलं आहे, 2200 कॅपॅसिटीचं, एअर कंडिशन आहे. आणि जेव्हा सभागृहाचं उद्घाटनाची वेळ आली तेव्हा मला कमिशनर म्हणाले याचा 1 लाख रुपये हे लागेल. म्हटलं 1 लाख नाही हो, 5000 रुपयात द्यायला पाहिजे. म्हणजे साहेब कसं शक्य आहे, 80,000 रुपये एअर कंडिशन सभागृहाचा विजेचाच खर्च आहे. मी 2 मिनटं विचार केला. लगेच आमचे ऊर्जा मंत्री होते बावनकुळे, त्यांना म्हटलं तू एक काम कर, मला याच्यातून पैसे दे, वरतून आपण पूर्ण सोलर लावू याच्यावर टॉपावर. तर म्हटलं कसं शक्य आहे, लगेच कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, लावशील का, म्हणलं लावतो. म्हटलं लावून टाक. आता आमच्याकडे 80 कार्यक्रमाची वीज फुकट मिळते सोलर लावल्यामुळे, आणि आम्ही सभागृह 10,000 रुपयात देतो. देशातलं सगळ्यात सुंदर सभागृह आहे, पण ते आज जवळपास 10,000 रुपयात मिळतं. त्यामुळे खूप कार्यक्रम होतात. साहेब खरं आज आपल्या कार्यक्रम करणाऱ्या संस्थांची आर्थिक स्थिती नाही आहे चांगली. त्यामुळे तुम्ही जर याच्यामध्ये थोडंसं दर जास्त ठेवला, इन्कमचा विचार केला तर प्रॉब्लेम. आम्ही त्यात काय केलं, खाली चार्जिंग स्टेशन काढलं, पार्किंग प्लेसेस काढली आणि एक रेस्टॉरंट तयार केलं. आणि रेस्टॉरंटची कमाई, पार्किंगची कमाई आणि चार्जिंग स्टेशनची कमाई त्याच्यात लावली आणि त्याच्यातून वरतून सोलर लावलं. त्याच्यामुळे ते तेवढ्या कमी पैशात देता आलं. असा काहीतरी मार्ग तुम्ही काढा आणि हा इथल्या सर्वसामान्यांच्या उपयोगाकरता आला तर याचा अजून चांगला उपयोग होईल. कारण या समाजातली सांस्कृतिक कला असतील, संगीत, नृत्य, नाटक, साहित्य, या सगळ्या गोष्टी समाजाला घडवणाऱ्या आहेत. आणि ह्या घडवण्याकरता आपल्याला ही जी मूल्य आहेत ज्याचा तुम्ही उल्लेख केला, त्यात जसं मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीमध्ये शैक्षणिक मूल्य आहे, सामाजिक मूल्य आहे, तसे सांस्कृतिक मूल्य आहेत. आणि या मूल्याच्या आधारावरच ही पिढी निर्माण होणार आहे. आणि इतिहासातून मूल्यांचं संवर्धन होणार आणि मूल्यांतून समाजाची निर्मिती होणार. आणि त्यामुळे हा तसा सामाजिक आर्थिक परिवर्तनापेक्षा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा एक मोठा कार्यक्रम आहे. कारण आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न समृद्ध होणं. मी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गेलो होतो आणि तिथल्या पंतप्रधानांकडे चहा घेतल्यानंतर माझ्याबरोबर स्मृती इराणी आणि वसुंधरा राजे पण होते. आम्ही फॉरेन मिनिस्टरकडे गेलो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारला की तुमच्या देशामध्ये त्यांना मी विचारलं की तुमच्या देशात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे. तर ते म्हणाले आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तरुण मुलं मुली लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्यामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. ते कसं सोडवायचं आम्हाला युरोपियन देशात कळत नाही आहे. पलीकडे त्यांनी मला विचारलं की तुमचा देश जर गरीब आहे तर तुमच्याकडे ही समस्या कशी आहे. मी म्हटलं ही नाहीच्या जवळपास नाही आहे. पण हे कसं शक्य आहे. तर मी त्यांना सांगितलं की आमचा समाज जरी गरीब असला तरी मूल्याधिष्ठित आहे.
आणि त्यामुळे घरातल्या संस्कारामुळे गरिबीत देखील आमचे मुलं मुली जे आहेत त्यांच्यावर जे संस्कार आहेत त्याच्यावर ते वागणारे आहेत. त्यामुळे आमच्या समाजात हा प्रश्न जवळपास नाहीच्या बरोबर आहे. कारण घरामध्ये हे संस्कार नसते मिळाले तर तेच घडलं असतं. आणि म्हणून हे जे काही इतिहास संशोधन आहे, प्राच्यविद्या संशोधन आहे, इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि याच्यातलं फार मोठी गॅप अशी पडलेली आहे की याच्यामध्ये ग्राउंड रियालिटी वर्सेस परसेप्शनमध्ये खूप अंतर पडलेलं आहे. इंग्रजांची एक गोष्ट शिकण्यासारखी, ती कुठेही गेले की लगेच डायरी लिहायची. त्यामुळे त्यांनी इतिहास लिहून ठेवला. आपल्याकडे ही सवयच नाही आहे. त्यामुळे काळाच्या ओघामध्ये इतिहास बदलत गेला. आणि तुम्ही म्हणता तसं आहे, म्हणजे मला नामुष्कीची गोष्ट घडली की मी जेव्हा इराणमध्ये गेलो तर इराणच्या प्रेसिडेंटकडे भेटायला गेल्यावर त्यांनी मला बोलताना एक प्रश्न विचारला. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन कुठून आली? मी म्हटलं मला नाही माहीत. ते म्हणाले ही संस्कृतमधून आली आहे. आणि ते संस्कृतचं महत्त्व मला सांगत होते. त्यानंतर तेहरानमध्ये संस्कृतची चेअर आहे. पण मी जेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते त्यावेळी डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि मी सभागृहात होतो. आणि सुधाकरराव नाईक साहित्यावर प्रेम करणारे होते. आणि त्यांनी संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना करायचं ठरवलं. तर विधानसभेमध्ये अनेक लोकांनी त्या विद्यापीठाचा विरोध केला. त्यांनी म्हणाले ही ब्राह्मणांची भाषा आहे. शेवटी सुधाकरराव नाईक कंटाळून गेले. त्यावेळी मी त्यांना बसताना ते हताश होऊन म्हणाल्या, नितीने कसं समजावून सांगायचं रे म्हणांना. मी म्हटलं तुम्ही काही करू नका. तुम्ही डॉक्टर श्रीकांत जिचकारची 1 मॅन कमिटी अपॉइंट करा. आणि श्रीकांत जिचकार फार व्यासंगी होते आणि त्याला अधिकार देऊन द्या सगळे. आणि म्हणालं हे विद्यापीठ निर्माण होईल. त्यांनी तसंच केलं आणि श्रीकांत जिचकारांची कमिटी झाली आणि संस्कृत विश्वविद्यालय आमच्याकडे तयार झालं. आता ते तुमच्यासारखं, त्यांना खरं तुम्ही जोडून घ्या तुमच्याशी, खूप चांगलं काम करतात. आज जर्मनीमध्ये गेल्यानंतर आयुर्वेद आणि संस्कृतवर आपल्यापेक्षा जास्त ते प्रश्न विचारतात. याचं कारण आपल्या इथे मधल्या काळात जी गॅप निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये या चांगलं ज्ञान पोचलं तर नाही, उलट अपभ्रंश, गैरसमज जास्त पसरवले गेले. आणि त्यामुळे अनेक लोकांमध्ये हे जे इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रियालिटी वर्सेस परसेप्शन ही कहाणी आहे. हा दोष त्यांचा नाही आहे. ही जी चांगली गोष्ट आहे त्यांच्यात पोहोचवण्यात आपण कदाचित कमी पडलो असू. आणि त्यामुळे याला लोकाभिमुख करणं आणि हे सगळं जे आपल्याकडे जेवढं रिसर्च आहे, तुम्ही म्हणाल ती गोष्ट खरी आहे, हे सेफ डिपॉझिट वॉल्टमध्ये ठेवून काय उपयोग आहे? हे लोकाभिमुख होऊन सामान्यांपर्यंत जेव्हा पोचेल तेव्हा याचा खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. आणि त्यामुळे आज तुम्ही हे जे काम उभं केलं आणि हे संस्था, याला लोकांनी पण लोकाश्रय दिला पाहिजे. शेवटी चांगल्या कामाकरता लोकांनी जर लोकाश्रय दिला नाही तर चांगली कामं कशी होणार? मी आज सकाळी पुण्यात एका कार्यक्रमात गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी अनाथाश्रम आणि हॉस्पिटल आणि लहान मुलांचं संगोपन एकाच ठिकाणी करण्याचा सुंदर कार्यक्रम केला. आणि मला खरोखर आनंद झाला. काम करणाऱ्यांची कमी नाही आहे, पण चांगलं काम करणारी, मी प्रदीपला गाडीत म्हटलं होतं की चांगलं काम करणारी जेवढी लोक तयार केली पाहिजे त्यापेक्षा जास्त चांगल्या कामाला उदार अंतःकरणाने मदत करणारी माणसं देखील मोठ्या प्रमाणावर तयार केली पाहिजे. कारण या चांगल्या कामांना जर लोकाश्रय मिळणार नाही, राजाश्रय मिळणार नाही तर ही कामं होणार नाहीत. त्यामुळे मला विश्वास आहे की या कामाची जी व्याप्ती आहे, जे महत्त्व आहे ते लक्षात घेता पैशाची कमी पडणार नाही. आणि साहेब हे डिपॉझिटवर वगैरे काही नेहमी काही पुण्यात माझा सिद्धांत मानवणार नाही आहे, पण खर्च करणं सुरू करा, आपोआप मिळत जाईल. आता ते चारवाक शब्द मुद्दामून वापरला नाही कारण त्याचा वेगळा अर्थ निघतो. त्यामुळे दिवाळ काढायला जो खर्च करू शकतो तोच मागू शकतो आणि जो मागू शकतो तो खर्च करू शकतो. आणि नक्कीच तुम्हाला लोकांचं समर्थन मिळेल. आणि मला विश्वास आहे की याच्यात टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप आवश्यक आहे. कारण काळाच्या ओघामध्ये मी नेहमी सांगतो की नॉलेज ही पॉवर आहे.
त्यामुळे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस हे जे नॉलेज आहे याचा संबंध मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आणि हे जे जुनं सगळी प्राच्य विद्या आहे याच्याबरोबर जोडून त्याचं जेव्हा प्रेझेंटेशन होईल तेव्हा नवीन पिढीला ते पटेल. केवळ तुम्ही जुन्या पिढी जी आहेत तसं सांगाल कारण ती समजणार नाही लोकांना. मी काल परवा दिल्लीमध्ये इंटेल कंपनीचे अमेरिकेतून चेअरमॅन त्यांना भेटलो आणि त्यांना मी म्हटलं की हे जे सेमी कंडक्टरचं शॉर्टेज आहे तर ते मला सांगत होते कि आपने इमेजिन किया है. बोले क्या? बोले अभी कंप्यूटर ऑन व्हील, कार को जो बोल रहे हैं आप, इसमें अभी 20 चिप लगती है, इसमें 300 चिप लगेगी तो वो कार नहीं होगी, वो ट्रक नहीं होगी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती मोठ्या प्रमाणात बदल होणार. त्यामुळे येणाऱ्या ओघात, काळाच्या ओघात आपण कितीही बदललो, ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान आपण आत्मसात जरी केलं तरी मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती, शिक्षण पद्धती, सांस्कृतिक मूल्य, आपल्या अनेक प्रकारची मूल्य आहे. याच्यावर आमच्या खामगावमध्ये दिह सहस्त्रबुद्धे नावाचे एक सुंदर प्राध्यापक होते. त्यांनी एक जीवन मूल्य म्हणून मराठीत पुस्तक लिहिलं होतं आणि हे मूल्य किती प्रकारचे आहेत खरं इतकं सुंदर. आता याच्यावर एक इंदुमती काटदरे म्हणून मला वाटतं बहुतेक गुजरातमधल्या आहेत त्याही पण खूप त्यांनी 1000 ग्रंथ लिहिले आहेत आणि या सगळ्याची समाजाला भयंकर आवश्यकता आहे. आणि मला विश्वास आहे की दोघांचंही समन्वय साधून विशेषतः या MP थिएटरचा संबंध जे समवसरणाचा जो अर्थ होतो, सर्वांना समान संधी, तर हे खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण सगळ्यांकरता एकच आहे. आणि त्यातून शेवटचा जो महत्त्वाचा संदेश आहे तो सगळ्या धर्माचा एकच आणि तोही पण विशेष करून महत्त्वाचा आहे की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखमात् भवेत्. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विश्वाचं कल्याण व्हावं ही भावना मनात ठेवून, सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा मानवतेचा विचार समोर ठेवून आणि एवढी जेवढी मूल्य आहेत ती राजकारणातली असतील, समाजकारणातली असतील, अर्थकारणातली असतील, सांस्कृतिक क्षेत्रातली असतील, शैक्षणिक क्षेत्रातली असतील, प्रत्येक क्षेत्रात मूल्य आहे. कोड ऑफ कंडक्ट आहेच, ते पाळत नाही ही गोष्ट वेगळी, पण त्याचं पालन जर जेवढ्या प्रमाणात जास्तीत जास्त झालं त्यातूनच समाज समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आणि हे कार्य अनेक वर्षापासून हे इन्स्टिट्यूट करत आहे. विशेषतः फिरोदिया साहेबांनी आणि त्यांच्या ट्रस्टनी उदार अंतःकरणाने मदत केली आणि याची निर्मिती झालेली याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ही निर्मिती भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाही विशेष करून त्यांनाही पण खूप खूप धन्यवाद देऊन शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या बोलण्याला प्रतिसाद म्हणूनच की काय, कॅनपेक्स केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत सुभाष मोथा यांनी भांडारकर संस्थेच्या कार्याला 11 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे. ह्या संवत्सरणाच्या उद्घाटन प्रसंगी एक विशेष स्मृतिचिन्ह आपण नितीनजींना देणार आहोत. ते स्मृतिचिन्ह आणि समवसरण ही कल्पना थोडी अधिक स्पष्ट करण्याच्या दृष्टीने मी माननीय अभयजी फिरोदिया यांना विनंती करतो. समवसरण हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये सम आणि अवसर अशा 2 शब्दांचा तो जोड शब्द आहे. समानता आणि सगळ्यांना समान अवसर मिळणे जैन परंपरेमध्ये अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले. सिद्ध पुरुष म्हणजे तो ज्याला
केवळ ज्ञान प्राप्त झालेलं आहे, परंतु फक्त 24 तीर्थंकर झाले. तीर्थंकर तो ज्याला केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याने सर्व समाजाच्या बरोबर, प्राणीमात्रांच्या बरोबर संवाद साधला आणि सर्वांना सम अवसर दिला. तो सम अवसर, त्याच्यामध्ये एक मोठं स्टेज असतं. तीर्थंकर कल्पना अशी आहे, स्टेजवर बसतात आणि 4 समाजाचे भाग म्हणजे साधू, साध्वी, पुरुष, स्त्रिया ज्या हाऊसहोल्डर्स आहेत, सर्व प्राणी मात्र आजूबाजूला बसतात वेगवेगळ्या लेवलवर आणि तीर्थंकर स्वतःचं ज्ञान देतो. तर त्या कल्पनेतून याचं नामकरण व्हावं असं ठरलेलं आहे. या सुंदर सभागृहाची मूळ कल्पना म्हणजे या झाडाखाली स्टेज करावं आणि असं करावं, ही माझे मित्र आर्किटेक्ट नचिकेत पटवर्धनांची आहे. आज नचिकेत आले आहे तिथं. चिनू, वॉन्ट टू सी यू. आणि याचं जे ब्युटिफिकेशन केलेलं आहे सगळं, ते ब्युटिफिकेशन करण्याच्या मागे सुभद्रा रामस्वामी ज्या प्रख्यात काय म्हणता येईल म्युझियम आणि आर्ट डिझायनर आहेत, त्यांचा हात आहे त्याच्यात. तर त्या दोघांचाही मी सन्मान करतो. समवसरण हे नाव ह्याच्याकरता अत्यंत उचित असं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांना हे कळतंसुद्धा. समवसरण अवघड नाव नाही आहे, सम अवसर सगळ्यांना असावा नितीनजीने सांगितल्याप्रमाणे, असं अशी त्याची भूमिका आहे. मी फिरोदी अशा साहेबांना अशी विनंती करतो की ते स्मृतिचिन्ह हे आपण गडकरीजींना द्यावं. भगवान पार्श्वनाथाची मूर्ती आहे समवसरणावस्थेमधली. कविभूषणाचा शिवराजभूषण हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं एक हस्तलिखित आपल्याकडे आहे भांडारकर संस्थेमध्ये. त्या हस्तलिखिताची ही प्रत ही आता अभयजींच्या हस्ते नितीनजींना देण्यात येईल. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भूपाल पटवर्धन यांना मी धन्यवाद प्रस्ताव करण्याकरता पाचारण करतो. पण त्यापूर्वी एक महत्त्वाची उद्घोषणा करायची आहे, ती अशी की कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी या प्रेक्षागृहाच्या मागच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला जावं. तिथे अल्पाहाराची व्यवस्था केलेली आहे, तो त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. श्रीयुत भूपाल पटवर्धन हे धन्यवाद प्रस्ताव करतील. माननीय नितीनजी, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय उपस्थित, बापट सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे मी आधीच सांगतोय की थोडा वेळ इथे थांबून जरा या वातावरणाचा आनंद घेऊन अल्पोपहार आपण सर्वांनी केला तर संस्थेला बरं वाटेल. दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण इथे आलेला आहात तर संस्थेच्या टाटा हॉलमध्ये आज आम्ही आमच्याकडे असलेली हस्तलिखितं आणि दुर्मिळ पुस्तकं आपल्या पाहण्यासाठी म्हणून ठेवलेली आहेत. ती आपण पाहिलीत, त्यातही आम्हाला आनंद वाटेल. या 2 गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. सहज बसल्या बसल्या आता नितीनजींनी पुणे मुंबई एक्सप्रेसवेचं आणि खरोखर ते काम, त्यात मला म्हणून साम्य वाटलं आमच्या अध्यक्षात आणि नितीनजात. ते म्हणजे एखादी गोष्ट मनात घेतली, ते जसं म्हणले निर्धार मनात पाहिजे तर ते पूर्ण करायचं. तो त्यांनी केलेला पहिला प्रयत्न होता, जो पुणे मुंबई हायवे होता. त्यांच्याबद्दल म्हणजे आज महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीच्या लोकांना खरोखर कौतुक वाटतं. म्हणजे आज ते म्हणतायत त्याप्रमाणे भारताच्या पातळीवर काम करतात, पण तो पहिला आणि आत्ता बापट सरांनी जे सांगितलं त्यानुसार 34व्या वर्षी ही हिंमत दाखवून त्यांनी जर हे केलं आहे तर ते खरोखर कौतुकास्पद आहे. हाच निर्धार हे स्थान उभं करताना अभयजींनी बाळगला. कम व्हॉट मे, मी हे पूर्ण करीन. खर्चाचा अंदाज खूपच चुकत गेला, पण त्यांनी कुठेही माघार घेतली नाही. त्यांनी त्यांना पाहिजे तसं तयार करून घेतलं. स्वतः संपूर्ण लक्ष घालून
त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि ही खरोखर कौतुकास्पद आहे. दुसरं मला एक दुसरं साम्य थोडंसं आहे सांगतो, म्हणजे आता अभयजी म्हणत असाल तर ते म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. जे मनात असेल ते आडपडता न ठेवता बोलायचं, हा जो स्वभाव नितीनजींचा आहे तोच आमच्या अभयजींचाही आहे. नितीनजींनी जसं सांगितलं की काही काही वेळेला आपण विचार मांडतो पण आपल्या टीमला कदाचित मान्य नसतात. तर मी पाहिलं आहे या दोघांच्यात ते साम्य आहे की आपण विचार मांडलेले जर आपल्या टीमला मान्य नसतील तर ते थोडे अलूप राहतील, पण आपली टीम जे करते त्याला ते मदत करत राहतात. आणि हा फार मोठा गुण आहे की आपण आपल्या टीमबरोबर काम करणार आहोत. आपल्याला प्रत्येक गोष्ट पटलीच पाहिजे आणि आपल्या मनासारखी झाली पाहिजे असं नाही, तर आपण त्यांच्याबरोबरही काम करू. आणि त्या पद्धतीने या दोघांनी काम केलं आणि हा अभयजींचा नितीनजींचा मोठेपणा आहे. ही संस्था आज या पातळीवर आणण्यात हा अभयजींचा गुणधर्म फार उपयोगी पडला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. नितीनजींनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे संस्थेचं पुढचा काय काय आहे, काय करायचं आहे आम्हाला संस्था तरुण बनवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे तर आज आमच्या इथे अत्यंत विद्वान असे थिटे सर आहेत, भौलकर सर आहेत, जोगळेकर सर आहेत, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे विद्वान आहेत. त्यांच्या हाताखाली एक पिढी तयार करायची आहे. त्यात बापट सर आहेत, नातू मॅडम आहेत, स्नेहा सपरे आहेत, गौरीताई मोघे आहेत. त्यांच्या हाताखाली आणखीन एक टीम तयार होती आहे. त्याच्यात बाळकृष्ण जोशी, नारायण हेगडे असे कित्येक लोक आहेत. म्हणजे एक तरुण पिढी आम्ही आता या संशोधनाच्या मार्गात तयार करतोय. आता ही का होतीये, कशी होतीये, तर परत आपण मूळ मुद्द्यावर येतो. आणि महाभारतात एक वाक्य आहे, अर्थस्य पुरुषो दासः. अर्थ या शब्दाचा अर्थ फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेता येतो. तिथे सरांनी वेगळा लावलाय. मी स्वतः जो अर्थ लावतो तो एवढाच आहे की उपजीविकेसाठी उत्तम साधन असणं महत्त्वाचं आहे. आज जे आम्ही एवढं सांगतोय की हे उतरण्या भाजणीत आम्ही वयात जायचा प्रयत्न करतोय आणि ज्ञानाच्या बाबत मात्र आम्हाला चढत्या भाजणीत जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला तरुण विद्वानांची गरज आहे. ही गरज जर भागवायची असेल तर त्यांना ही पोट असतं. त्यामुळे योग्य जसं एखाद्या BE किंवा ME किंवा MBBS झालेल्या तरुण माणसाला जेवढं मानधन मिळतं कमीत कमी तेवढं मानधन आपल्या इथे मिळायला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतोय आज आहेत इन्फोसिस फाउंडेशन. इन्फोसिस फाउंडेशननी आम्हाला दिलेल्या मदतीमुळे आम्ही असे कित्येक विद्वान आज इथे तयार करू शकतोय, केलेत. त्यातनं जवळजवळ 25 ते 30 विद्वान आत्ता संस्थेत काम करत आहेत. आज जवळजवळ 8 ते 10 नवीन पब्लिकेशन आज आलेली आहेत. जवळजवळ कमीत कमी 8 ते 10 कोर्सेस अभयजी ऑनलाईन आहेत आपले. आणि हा ऑनलाईन कोर्सेस हा सुद्धा आमच्या संस्थेचा एक उत्पन्नाचा एक वाट आम्हाला या ऑनलाईन कोर्सेसच्या निमित्तानं मिळालेली आहे. जवळजवळ 17 बॅचेस आमच्या ह्याच्या झाल्यात. आत्ताच नितीनजी म्हणाले त्याप्रमाणे होय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज आहे. संस्था ते करायचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यासाठी मला आभार मानायचे आहेत. यार्दी सिस्टम्सचे आज कोतवाल सर इथे उपस्थित आहेत. डिजिटायझेशनची सुरुवात कोतवाल साहेब आणि यार्दी सिस्टम्स यांच्याच मदतीतनं झाली आणि ते डिजिटायझेशनमध्ये आम्ही 1 कोटी पानं डिजिटाईज करून आज 8,000 पुस्तकं आम्ही लायब्ररीत ठेवली आहेत. ती 12,000 पुस्तकांवर येत्या काही दिवसातच जाते. आम्हाला तरुण भेटले, चिन्मय भंडारी, आमचा मिथिलेश. त्यांनी एक आणखी नवीन कल्पना काढली की अरे एवढंच नाही, आपण एक डिजिटल प्लॅटफॉर्म करणं गरजेचं आहे. ज्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले कोर्सेस असतील, आत्ताच नितीनजी म्हणत होते त्याप्रमाणे आपलं उपनिषद हे संस्कृतमध्ये कशाला, जरा इंग्रजी, मराठी, हिंदी याच आपल्याला समजणाऱ्या भाषेत आपण आणूया. जरा चांगल्या पद्धतीनं, वेगळ्या पद्धतीनं मांडूया. त्या पद्धतीनं आम्ही या प्लॅटफॉर्मवर हे सगळं ठेवणार होतो. एक फार वेळ घेणार नाही, सोपं साधं उदाहरण सांगतो. आज आम्ही लघुकौमुदी कोशात पाणिनीच्या व्याकरणाचे काही कोर्स घेतो.
अशोकराव मराठे, प्रणव तीर्थ यांच्या मदतीतनं हे विनामूल्य चालू आहेत. पण एक विचार नवीन असा आला की अरे, आपण ज्या वेळेला जन्मतो त्यावेळेला आधी व्याकरण शिकतो का बोलायला शिकतो? आपण बोलायला शिकतो. आपण बोलायला शिकतो आणि आपण व्याकरण नंतर शिकतो. दुर्दैवानं गेल्या 2-3 पिढ्या असं झालं. म्हणजे मी स्वतःही सांगतो, मी संस्कृतचं मला चांगले मार्क होते 11वीला, माझ्या वेळेला 11वी होती. पण ते राम देव पाठ करता करताच आमचे दिवस गेले. आम्हाला कोणी बोलायला शिकवलं नाही. म्हणून आज कोठारी फाउंडेशनकडनं आपल्याला काही आर्थिक मदत मिळाली आहे. त्याच्यात आपण संस्कृत लर्निंगचे कोर्सेस चालू करतोय, जे भारतात आणि भारताबाहेरच्या लोकांना व्यवस्थित संस्कृत नीट समजेल किंवा बोलता येईल अशा पद्धतीनं ॲनिमेशन किंवा नवीन सर्व टेक्निक्स वापरून आधी आपण संस्कृत बोलायला शिकवूया. हा या डिजिटल प्लॅटफॉर्मचा फार मोठा उपयोग होणार आहे. नितीनजी, या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण 70% मजकूर हा मोफत असेल आणि 30% मात्र सशुल्क असेल, ज्यातनं आम्हाला खात्री आहे की संस्थेलाही उत्पन्न मिळणार आहे आणि ज्ञान लोकांना मिळणार आहे. येत्या वर्षभरात या प्लॅटफॉर्मला लाखो लोक भेट देतील असं मला वाटतं आहे. हो 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 मी फक्त 2 मिनटं घेतो. हे काम करण्यात महत्त्वाचे असलेले नचिकेत पटवर्धन त्यांना एक पुष्पगुच्छ नितीनजींच्या हस्ते द्यावा अशी इच्छा मी व्यक्त करतो. तसंच सुभद्रा रामस्वामी, सुभद्राजी, हे आपण सर्वजण हे जे हे प्रांगण सभागृह तयार झालंय, यात निरनिराळी शिल्प निरनिराळ्या ठिकाणी लावली आहेत. त्यांचे निरनिराळे अर्थ आहेत आणि त्या अर्थ आणि ती शिल्प करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुभद्राजींनी केलेलं आहे. आणि आपण जरूर ती सर्व शिल्प पाहावीत. बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण नितीनजींनाही घाई आहे, उशीरही खूप झाला आहे. त्यामुळे आपण सर्वांचे आपण इथे आलात त्याबद्दल आभार मानतो. नितीनजी आपलेही आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कृपया अल्पोपहाराचा सर्वांनी स्वाद घ्यावा आणि संस्थेची कागदपत्र पाहावीत ही विनंती.